नमस्कार. सध्या आपल्या महाराष्ट्रात एस-आय-आर चालू आहे आणि हा एस-आय-आरचा फॉर्म कसा भरायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरला पाहिजे. यामध्ये सर्वात आधी 2 कॉलम आपल्याला दिसतात. पहिल्या कॉलममध्ये लिहिलं आहे मागील एस-आय-आरच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील आणि या कॉलममध्ये लिहिलं आहे वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील एस-आय-आरमधील तपशील. आता मागील एस-आय-आर म्हणजे काय? तर 2002ला ही एस-आय-आर झाली होती आणि त्यानंतर 2026ला ही एस-आय-आर होते आहे. 2002ला ज्या लोकांनी मतदान केलं आहे, मग ते भारतात कुठेही असू दे, तुमचं राज्य कोणतंही असू दे, तुमचं गाव कोणतंही असू दे, जर तुम्ही 2002ला वोटिंग केलेलं असेल, तर तुमचे जे डिटेल्स आहेत, ते या रकान्यात तुम्हाला भरायचे आहेत. मग इथे 2002ला जे तुमचं नाव होतं, ते नाव इथे येईल. ओळखपत्र क्रमांक येईल, नातेवाईकाचं नाव येईल, काही जणांच्या वडिलांचं नाव आहे तर ते नाव येईल, काही जणांचं आईचं पण असू शकतं. त्यांचं नातं काय आहे? जर वडिलांचं नाव असेल तर नातं वडील येईल, आईचं नाव असेल तर नातं आई येईल. मग तुमचा जिल्हा, रिस्पेक्टिव्ह जिल्हा असेल, 2002ला जो जिल्हा होता तेच नाव इथे येईल. त्याच्यानंतर समजा तुमचं जर मतदारसंघाचे नाव मालाड असेल तर इथे मालाड लिहायचं, म्हणजे हे सर्व डिटेल्स 2002चे असतील. समजा मतदारसंघ क्रमांक तुमचा 43 मालाड, यादी भाग क्रमांक 15, 16, 14, 13 जो काही असेल तो लिहायचा आणि अनुक्रमांक म्हणजे तुमचा सिरियल नंबर इथे येईल. ओके, आय थिंक ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता या रकान्यात ज्यांनी 2002ला वोटिंग केलेलं नाही आहे किंवा ज्यावेळी 2002ला एस-आय-आर झाली तेव्हा त्यांचं वय 19 वर्षाच्या खाली होतं, त्यांनी हा कॉलम भरायचा आहे. ओके, मी परत एकदा सांगते. ज्यांनी 2002ला वोटिंग केलं आहे ते या कॉलममध्ये त्यांची माहिती भरतील आणि ज्यांनी 2002ला वोटिंग केलं नाही, म्हणजे ते तेव्हा लहान असतील, तर त्यांची माहिती इथे येईल. आता 2002ला ज्यांनी वोटिंग केलं नाही त्यांची माहिती येणारच नाही, बरोबर? कारण 2002ला त्यांनी वोटिंग केलेलंच नाही आहे. मग इथे कोणाची इन्फॉर्मेशन येईल? तर ज्या व्यक्तीचं नाव या फॉर्ममध्ये आहे, त्या व्यक्तीची जी नातेवाईक असेल, म्हणजे आई असेल, बाबा असतील किंवा आजी असेल, आजोबा असतील, त्यांच्या 2002च्या एस-आय-आरची माहिती इथे येईल. ओके. आता काही जणांना प्रश्न पडतो. फॉर एक्झाम्पल आता इथे जर या फॉर्मवरती नाव समीर असेल या फॉर्मवरती, तर लोकांना काय वाटतंय, की इथे पण त्याच व्यक्तीचं नाव येईल ज्याचा हा फॉर्म आहे. नाही. इथे त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन येईल, ज्या व्यक्तीचं 2002ला एस-आय-आरची नोंद आहे. म्हणजे जर हा समीरचा फॉर्म असेल, तर इथे समीरच्या वडिलांचं नाव येईल. आणि बरेच जण इथेच कन्फ्यूज होत आहेत. इथे वडिलांचं नाव येईल, त्यांच्या 2002च्या मतदानाचा ओळखपत्र क्रमांक, त्यांच्या नातेवाईकाचं नाव, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव मोस्टली इथे येईल. मग इथे जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं या व्यक्तीशी काय नातं आहे, ते नातं इथे येईल. म्हणजे वडील असतील तर वडील. हां, म्हणजे ज्याचा हा फॉर्म आहे, त्याचे हे कदाचित आजोबा असू शकतील. पण इथे नाव हा फॉर्म ज्या मुलाचा आहे किंवा मुलीचा आहे, त्याच्या वडिलांचं किंवा आईचं नाव येईल इथे. त्यानंतर 2002ला जो जिल्हा होता, तो जिल्हा इथे लिहायचा, राज्य लिहायचं, मतदारसंघाचं नाव लिहायचं. आता आत्ताचे मतदारसंघ आणि 2002चे मतदारसंघ हे वेगवेगळे होते. त्यामुळे 2002ला जे नाव आहे तेच इथे आलं पाहिजे. आय थिंक हे 2 कॉलम तुम्हाला क्लिअर झाले असतील. पुन्हा एकदा सांगते, ज्यांनी 2002ला वोटिंग केलं आहे त्यांनी या कॉलममध्ये माहिती भरायची आणि जे 2002ला वोटिंग ज्यांनी केलं नव्हतं, म्हणजे 2002ला त्यांचं वय लहान असेल, त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची माहिती या कॉलममध्ये भरायची. त्यानंतर आपण या खालच्या कॉलममध्ये येऊया. हा जो खालचा कॉलम आहे, तो एकदम सोप्पा आहे. ज्याचा हा फॉर्म आहे, भले वरती कोणाचीही इन्फॉर्मेशन असू दे, पण ज्याचा हा फॉर्म आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन या खालच्या कॉलममध्ये येईल. म्हणजे हा जर समीरचा फॉर्म असेल, तर समीरची जन्मतारीख आणि या बाजूला नाही, या बाजूला माहिती भरायची आहे. सपोज 12/5
जे काही असेल 1990, 92, जन्मतारीख, आधार नंबर, मोबाईल नंबर, वडिलांचं किंवा वडिलांचं नाव, वडिलांच्या मतपत्राचा क्रमांक. आता काही काही फिमेल्स आहेत, स्त्री आहेत, तर स्त्रियांनी स्वतःच्या आईचं नाव इथे लिहायचं, स्वतःच्या वडिलांचं नाव लिहायचं. आता काही काही जण आहेत जे एजेड आहेत, वयोवृद्ध आहेत, तर त्यांच्या आईवडिलांचं नाव इथे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पती किंवा पत्नीचे नाव. जर हा फॉर्म पतीचा असेल तर तिथे त्याच्या पत्नीची इन्फॉर्मेशन इथे येईल आणि हा जर फॉर्म एखाद्या स्त्रीचा असेल तर त्याच्या पतीची इन्फॉर्मेशन इथे येईल. आणि त्यानंतर खाली इथे तुमची सही आणि इथे खाली BLOची सही येईल. आय थिंक हा फॉर्म तुम्हाला नक्कीच क्लिअर झाला असेल.